श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 26 जून नंतर घडणारी एक घटना तुमच्या आयुष्यातील अनेक गुपितांचे पडदे उघडू शकते. तुम्ही सध्या ज्या व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास ठेवत आहात त्याच्याशी संबंधित एक सत्य अचानक तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे. ब्रह्मांडातून मिळणारे संकेत सांगत आहेत की पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला असा एक इशारा मिळू शकतो जो दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. विशेष गोष्ट म्हणजे ही घटना फक्त तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक जीवनाशी संबंधित नसेल, तर तुमच्या भविष्याची दिशा बदलण्याची ताकदही तिच्यामध्ये असू शकते. अनेक वृश्चिक राशीचे लोक सध्या एक अशा टप्प्यावर उभे आहेत जिथे एक छोटासा निर्णय त्यांना उंचीवर नेऊ शकतो किंवा मोठ्या संधीपासून दूरही करू शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे ग्रहांचे संकेत एका लपलेल्या संधीबरोबरच एक रहस्यमय इशाराकडेही बोट दाखवत आहेत. ही संधी नेमकी कोणती आहे? कोणत्या तारखेला सर्वात मोठा संकेत मिळू शकतो? आणि अशी कोणती चूक आहे जी टाळली नाही तर नंतर पश्चाताप होऊ शकतो? याचं उत्तर पुढील भागात आहे, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. काही जातकांच्या घरात अनेक दिवसांपासून लपलेली गुपिते अचानक समोर येऊ शकतात, तर काहींना एखादे महत्त्वाचे सत्य कळून चक्रातून जायला उशीर होईल, तर काहींना अशी सुवर्ण संधी मिळेल जी त्यांच्या भविष्याचा मार्गच बदलून टाकेल. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात पडणाऱ्या 3 प्रमुख घटनांपैकी तिसरी घटना अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत 26 जून नंतर घडणाऱ्या त्या 3 धक्कादायक घटनांबद्दल, त्या मागील ग्रहस्थितीबद्दल आणि शेवटी एक असा महाउपाय जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा अखंड वर्षाव होईल. चला तर मग जाणून घेऊयात 26 जून नंतर वृश्चिक राशींच्या जीवनात कोणते मोठे बदल घडणार आहेत. मित्रांनो, 26 जून नंतरचा काळ वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि मंगळ हा साहस, ऊर्जा, भूमी आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. जेव्हा तुमच्या ऊर्जावान मंगळ ग्रहावर इतर प्रभावशाली ग्रहांची दृष्टी पडते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक आणि वेगाने घडामोडी घडू लागतात. सध्या अवकाशात निर्माण होत असलेली ही विशिष्ट ग्रहस्थिती वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मोठे फेरबदल घेऊन येत आहे. काही घटनांमुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, काही घटनांमुळे तुम्हाला सावध व्हावे लागेल, तर काही घटना थेट तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकतील. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत आणि खूप काळजीपूर्वक ऐका, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 26 जून नंतर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाचे बदल घडू लागतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घरगुती विषय अचानक चर्चेत येतील. काही कुटुंबामध्ये जुने गैरसमज दूर होण्याची सकारात्मक प्रक्रिया सुरू होईल, तर काही ठिकाणी जुन्या वादांना पुन्हा एकदा नाहक उजाळा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या संयमाची आणि मानसिक शक्तीची परीक्षा घेऊ शकतो. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. ग्रहस्थिती सांगते की या काळात तुमचे प्रत्येक शब्द महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिली धक्कादायक घटना तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित असू शकते, जिथे काही जातकांना घरात एखादे अनपेक्षित सत्य समजेल. ही गोष्ट आर्थिक किंवा कौटुंबिक स्वरूपाचीही असू शकते, जी ऐकून सुरुवातीला थोडी अस्वस्थता निर्माण होईल, परंतु कालांतराने तुम्हाला स्वतःला जाणवेल की हे सत्य समोर येणं तुमच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक होते. कारण अनेक वेळा नियती आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा घटनांचा उपयोग करत असते. या काळात स्वतःला शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आता पुढे जे सांगणार आहे ते प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीने खूप लक्षपूर्वक ऐकणे आवश्यक आहे, कारण दुसरी मोठी घटना थेट तुमच्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. ग्रहांची स्थिती सूचित करते की पैशांच्या बाबतीत काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काही लोकांचे अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळू शकतात. काहींना नवीन कामाची मोठी संधी मिळू शकते, तर काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा एखादा नवा मार्ग अचानक सापडू शकतो. परंतु याच वेळी अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मंगळ हा धाडसाचा कारक असला तरी घाई गडबडीत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात.
या काळात कोणताही आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. कागदपत्रे नीट तपासा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. शनी आणि राहूचा प्रभाव काही वेळा चुकीचे आकलन निर्माण करू शकतो. त्यामुळे चमकदार ऑफर्सकडे अत्यंत सावधपणे पहा. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास मोठे नुकसान सहज टाळता येऊ शकते. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात व्यापारात आणि व्यवसायात प्रगतीची उत्तम संधी मिळू शकते. नवीन ग्राहक किंवा एखादी मोठी भागीदारी यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची दाट शक्यता आहे. मात्र मेहनत आणि शिस्त अजिबात विसरू नका, कारण शनीचा प्रभाव स्पष्ट सांगतो की अपार मेहनतीशिवाय कोणतेही यश जास्त काळ टिकत नाही. आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे वळूया. मित्रांनो, 26 जून नंतर तुमच्या आयुष्यात एक विशेष व्यक्तीचा प्रभाव वाढू शकतो. ही व्यक्ती तुमचा मित्र, सहकारी किंवा एखादी जुनी ओळख असू शकते. या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या करिअरमध्ये अत्यंत नवीन आणि फायदेशीर संधी चालून येतील. काहींना महत्त्वाची माहिती मिळेल तर काहींना योग्य मार्गदर्शन लाभेल. त्यामुळे या काळात समोरील नवीन ओळखीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. परंतु प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते असे नाही. काही वृश्चिक राशीच्या जातकांना याच काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीचे खरे स्वरूप समजू शकते. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता त्याच्याबद्दल काही गोष्टी समोर आल्यामुळे मन खिन्न होऊ शकते. अशा वेळी भावनांच्या आहारी न जाता परिस्थिती शांतपणे समजून घ्या. मंगळाची ऊर्जा आणि तुमच्या विवेकाला जागृत ठेवून निर्णय घ्या. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा काळ अनेकांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते, तर काहींना त्यांच्या नात्याची खरी परीक्षा द्यावी लागू शकते. संवाद हा तुमचा सर्वात मोठा मित्र असेल. त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याआधीच शांतपणे चर्चा करा. नाते जपण्यासाठी समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत ऐकले असेल तर पुढील संकेत तुमच्यासाठी अत्यंत आशेचे आहेत. कारण ग्रह दर्शवतात की तुमच्या संघर्षाचा काळ आता हळूहळू संपू लागेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे अचानक पुढे सरकू लागतील आणि अशा संधी मिळतील ज्या तुमच्या भविष्याला एक नवीन दिशा देतील. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव आणि कामाचा वाढलेला प्रचंड ताण यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार आणि योग्य विश्रांती यावर भर द्या, कारण निरोगी शरीराशिवाय कोणतेही यश पूर्ण वाटत नाही. वृश्चिक राशींच्या व्यक्तीमध्ये अद्भुत नेतृत्व गुण असतात, पण एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या नादात तुमचे लक्ष विचलित होते. ग्रह सांगत आहेत की या काळात तुमची एकाग्रता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. एकच ध्येय निवडा आणि त्यावर तुमची पूर्ण ऊर्जा केंद्रित करा. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या उपायाविषयी बोलूयात. तुमचा राशीस्वामी मंगळ ग्रह असल्यामुळे मंगळाला अधिक बलवान करण्यासाठी दर मंगळवारी मारुतीची उपासना करा. रोज सकाळी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा आणि शक्य असल्यास हनुमान चालिसाचेही पठण करा. यासोबतच रोज सकाळी काही मिनिटे ध्यान करा. मनातील सर्व चिंता ईश्वराच्या चरणी अर्पण करा. लक्षात ठेवा, प्रत्येक संकट हे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येत असते. तुमची अखंड श्रद्धा आणि तुमचे प्रामाणिक कर्म या दोन्ही गोष्टी तुम्हाला नेहमी योग्य मार्गावर ठेवतील. नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून लांब राहा. मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा संकेत ग्रह देत आहेत. 26 जून नंतर काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होतात ती अचानक तुमच्यासमोर येईल. काहींना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते, तर काहींना व्यवसाय विस्ताराची उत्तम संधी मिळेल. परंतु प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोने नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. निर्णय घेण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. या काळात घेतलेला एक योग्य निर्णय पुढचे अनेक वर्षांचे तुमचे भविष्य उज्ज्वल घडवू शकतो. त्यामुळे सर्व बाजू नीट तपासा आणि मगच पुढे पाऊल टाका. मंगळ ग्रह तुमची इच्छाशक्ती वाढवत आहे, त्यामुळे भावनांपेक्षा तर्क आणि अनुभवांपेक्षा जास्त महत्त्व द्या. वृश्चिक राशींच्या काही व्यक्तीसाठी हा काळ सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढवणारा ठरेल. ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे त्यांना आता त्याचे गोड फळ मिळण्यास सुरुवात होईल. समाजात तुमच्या कामाची चर्चा होईल. काहींना नवीन पदे किंवा नेतृत्वाची मोठी संधी मिळू शकते. परंतु यश मिळाल्यानंतर नम्रता सोडू नका, कारण अहंकारामुळे मिळालेले यश क्षणभंगूर ठरते. तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोकांना मत्सरही वाटू शकतो. त्यामुळे तुमच्या आगामी योजना सर्वांसमोर सांगण्यापेक्षा शांततेत काम करत राहा.
तुमची प्रगतीच तुमचे सर्वात मोठे उत्तर ठरेल. ग्रहांचा हा संपूर्ण संदेश एका गोष्टीकडे स्पष्टपणे इशारा करतो की येणारा काळ तुमच्या जीवनात काही धक्कादायक घटना नक्की घेऊन येईल, परंतु त्याच वेळी अनेक नवीन यशाची दारेही उघडेल. घरातील वातावरण बदल, आर्थिक चढउतार आणि नवीन मार्गाची सुरुवात या सर्व गोष्टी या काळात अनुभवायला मिळतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील आत्मविश्वास गमावू नका. रोज सकाळी हनुमानाचे स्मरण करा आणि स्वामी महाराजांवर अथांग श्रद्धा ठेवा. तुमचे कर्म चांगले असेल तर कोणतेही संकट तुम्हाला जास्त काळ रोखू शकणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी अनेक नवीन अनुभव, संधी आणि शिकवणी घेऊन येऊ शकतो. कोणतीही परिस्थिती समोर आली तरी आत्मविश्वास ढळू देऊ नका. संयम राहा, सकारात्मक राहा. विचार आणि योग्य कृती यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकता. लक्षात ठेवा, ग्रहांची स्थिती केवळ दिशा दाखवते, पण तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत आणि तुमची इच्छाशक्तीच तुमच्या यशाचा खरा पाया असते. दररोज काही वेळ ध्यान, प्रार्थना किंवा आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन शांत राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहो ही शुभेच्छा. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.